नमस्कार प्रेक्षक हो, निसर्गाच्या कुशीत या पॉडकास्टमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि तसंच आपल्याला या ट्रॅव्हल पॉडमध्ये आपल्याला सागर म्हात्रे सर मार्गदर्शन करतात आणि बरेच एपिसोड्स आपण आतापर्यंत केलेले आहेत आणि आज आपल्याला ते कुठे घेऊन जाणार आहेत याविषयी आपण उत्सुक असालच सगळे. तर आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत गोव्याला, कारण गोवा हे असं डेस्टिनेशन आहे जे आपण 12 महिने एक्सप्लोअर करू शकतो. आणि आता मला वाटतं सॅटर्डे संडे विकेंड्सना देखील पर्यटक म्हणजे ज्यांना आवड आहे पर्यटनाची ते विकेंड्सना सुद्धा गोव्याला जात असतात. तर गोव्याविषयी जाणून घ्यायचे सागर म्हात्रे सरांकडनं. सर तुम्हाला वेलकम करते आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आणि गोव्याचा थोडा आपण इतिहासापासून सुरुवात करूया. राईट. सगळ्यात आधी आचार्य 90 FM आणि तेजस्विनी तुम्हाला धन्यवाद. थँक्यू. निसर्गाच्या कुशीत हे जे आपली जी सिरीज आहे त्याच्यात आपण आज गोव्याविषयी का बोलायचं, कारण गोवा हे निव्वळ निसर्गाच्या कुशीत बसलेलं आहेच. आणि आपण मुख्यत्वे बोलणार आहोत की पोर्तुगीज सत्ता आणि ती कशी उलथवली आणि त्याच्या मागचा थोडासा इतिहास. तर हे सगळं निगडीत आहे, कनेक्टेड आहे. तर म्हणून आपण आज हा विषय निवडलाय. आपण थोडंसं निसर्गाविषयी बोलूया. तर आपण आता सुरुवात करायची का? हो नक्कीच, कारण माझं गोव्याशी जास्ती कनेक्शन आहे, कारण जवळजवळ 12th पर्यंत म्हणजे 12th स्टँडर्ड पर्यंत मी गोव्यात होते आणि बॉर्न अँड ब्रॉट अप इन गोवा. सो लाईक ते एक वेगळं आपल्या गावाशी एक वेगळी नाळ असते ना, नाही का. आणि गोव्यात मी बरंच एक्सप्लोअर केलेलं आहे, पण तुमच्याकडनं एक ट्रॅव्हलर म्हणून एक्सप्लोअर करायला नक्कीच आवडेल. बिलकुल. गोव्याचं महत्व आता हळूहळू वाढतंय. आता मला वाटतं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इफी हा नोव्हेंबर ते डिसेंबरचा काही पहिला आठवडा इथपर्यंत, आणि जगभरातले फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, सिनेमॅटोग्राफर तिथे येतात. निसर्गाचं देणं गोव्याला लाभलेलं आहे, कारण वेस्टर्न घाट्स म्हणजे आपलं जे सह्याद्री आहे त्याच्या कुशीत वसलेलं आहे. नद्या, खाडी, समुद्र, डोंगर याचा विलक्षण संगम झालेला आहे. तर गोव्याला जे काही निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे, आणि गोव्याचा पाऊस हे एक खूप मोठं प्रकरण आहे. की मला आमचे काही गोव्याचे कलिग्स होते ते सांगायचे की पावसाळ्यात कपडे वाळायचे नाही. मग त्या लोकांची अरेंजमेंट असे असायची, म्हणजे मॉइश्चर एवढा हाय असायचा, ह्युमिडिटी, की चुलीवर जे छपराचे जे वासे होते त्याच्यावर सगळे कपडे वाळत घालायला आले, इतके पावसाचं वगैरे. तर आणि तो पाऊस असा संततधार म्हणजे कोसळतच असतो, तो थांबतच नाही असा. तर जुलै महिन्यात जे तुम्ही म्हणता की संततधार पाऊस आणि सगळी सृष्टी जशी त्या पाण्याबरोबर कुठेतरी चाललेली आहे किंवा काहीतरी नवीन फॉर्म होत आहे. आणि अजूनही तुम्हाला निसर्गाबद्दल एक भाग सांगायचा म्हणजे वेस्टर्न घाट म्हणजे आपला जो सह्याद्री आहे, जो अगदी साऊथ गुजरात पासून गुजरातच्या दक्षिणेपासून ते केरळाच्या जे एंड आहे, अजून सुद्धा कितीतरी प्राणी, छोटे मोठे किंवा आपण असं म्हणूया की इन्सेक्ट, फ्रॉग्स, जे आपल्याला फारसे माहिती नाहीत ते अजूनही सायंटिस्ट शोधतायत. आता सगळ्यात शेवटचा वेस्टर्न घाट्स मधला सापडलेला प्राणी एक बेडूक आहे, ज्याला पर्पल फ्रॉग किंवा बलून फ्रॉग म्हणतात. आणि त्याची दिसण्याची वेळ म्हणजे तो वर्षभर जमिनीच्या खाली जिथे चिखल आणि पाणी असतं तिथे दबून राहतो, आणि फक्त जुलै महिन्यात जेव्हा पाऊस भरपूर होतो तेव्हा तो त्याच्या ब्रीडिंगसाठी फक्त बाहेर येतो. आणि असं 2 ते 3 आठवडे फक्त जो ब्रीडिंगसाठी बाहेर येतो, तर त्याला फारशा लोकांनी पाहिलं नव्हतं. आणि एका फोटोग्राफरनी त्याचा फोटो घेऊन गुगलवर टाकला आणि त्याच्या पुढचा सगळा इतिहास झालेला. तर सांगायचं तात्पर्य असं की आपण निसर्गाच्या कुशीत या सिरीज खाली आपण गोव्याविषयी बोलतोय, तर अजूनही तिथं बरंच काही शोधायचं आहे. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की आपण तिथले सगळी जीवसृष्टी पाहिलेली आहे असं नाही म्हणू शकत. पण आजचा विषय थोडा वेगळा आहे. आपण हिस्ट्रीपासून सुरुवात करूया का? हो चालेल. तर गोव्याची हिस्ट्री जी आहे ती पोर्तुगीजांशी भरपूर कनेक्टेड आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे की पहिला पोर्तुगीज ज्यांनी हे एक्सपिडिशन चालवलं तो वास्को द गामा. तर वास्को द गामा आणि गोव्यात तुम्हाला माहिती आहे हे स्टेशन पण आहे वास्को म्हणून, मुख्य एरिया आहे, बंदरच आहे, बंदर आहे. तर वास्को द गामा आणि पोर्तुगीज महासत्ता ही त्यावेळेला होती. तर
ह्या लोकांचे थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो की ज्या वेळेला ह्या महासत्ता म्हणजे इंग्लंड, पोर्तुगाल, स्पेन, त्यानंतर डच ह्या लोकांनी त्यांच्या कॉलनीजसाठी सगळ्या जगाला म्हणजे समुद्राद्वारे जाऊन की बाबा कुठे काय आहे आणि कुठे आपल्याला आपल्या वसाहती स्थापन करता येतील याचा एक विचार चालू केला. आणि ह्याच्यात वास्को द गामाने पहिल्यांदा ही कल्पना काढली की आपण ज्याला केप ऑफ गुड होप म्हणतो, म्हणजे आफ्रिकेचं जे दक्षिण टोक आहे, साऊथ आफ्रिकेचं जे सगळ्यात शेवटचं टोक आहे, ह्याला वळसा घालून भारत आणि त्याच्या पुढे शोधायचा. आता भारत शोधून हे थांबले नाहीत, तर याचं साधारण श्रेय फक्त वास्को द गामा असं नाही, तर त्यांनी जेव्हा केप ऑफ द गुड होप पार केलं आणि जेव्हा तो हळूहळू अरबस्तानकडे यायला लागला, तेव्हा एका ओमानी नाविकाची त्यांनी मदत घेतली. तेव्हा आफ्रिकेच्या साधारण जो पूर्वेचा किनारा आहे तिथून त्यांनी एका ओमानी नाविकाची मदत घेतली आणि तो केरळाच्या कालिकतच्या कोस्टला आला. आणि हे वर्ष होतं 1598. आणि 1598 नंतर त्यांनी हळूहळू कालिकतला भेट दिल्यानंतर तिथे त्यांच्या कालिकतच्या तिथे जो राजा होता किंवा जो ऍडमिनिस्ट्रेटर होता, त्याच्या असं लक्षात आलं की हा काही पोर्तुगीज राजाकडनं नजराणे वगैरे किंवा सोनं चांदी घेऊन आलेलं नाही. या राजानी त्याला बरंचसं गिफ्ट दिले किंवा भेटवस्तू दिल्या, पण ज्याला राजशिष्टाचार म्हणतो आपण, प्रोटोकॉल्स, ते प्रोटोकॉल्स पाळायचं त्याच्याकडे नव्हतं. आणि हे लोक प्युअरली त्यांचा धर्म म्हणजे पोर्तुगीज त्यावेळेला जे ख्रिश्चन धर्माचे वेगवेगळे सेक्ट आहेत, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट, तर हा जो युरोपचा पार्ट आहे, स्पेन आणि पोर्तुगाल हे प्रामुख्याने कॅथलिक होते आणि अजूनही आहेत. तर कॅथलिक धर्म पसरवून म्हणजे धर्मप्रचार आणि कॉलनीज बनवून तिथनं व्यापार, हे दोन त्यांचे महत्वाचे. त्यामुळे त्यांच्याकडे अशा भेटवस्तू नव्हत्या. आणि हे त्याच्या लक्षात येण्याआधी वास्को द गामाने त्यांच्या काही माणसांना कैद करून त्याच्या पुढे वाटचाल चालू केली. तर हे झालं साधारण 1598 मी सांगितलं. 1599 आणि 1600 ह्या पुढच्या 2 वर्षात पोर्तुगीजांनी गोवा, त्यानंतर वर गेले आपलं दीव दमण आणि सगळ्यात महत्वाचं मुंबई. तर आज आपण जिथे बसलोय आणि जे मुंबईचं वैभव आहे त्याची सुरुवात पोर्तुगीजांनीच केलेली आहे. त्यानंतर त्यांनी ते एका विवाहात आंदण म्हणून मुंबई बेटा देऊन, तर असा इतिहास आहे. आणि ह्याच्यात एक मला अजूनही आश्चर्य वाटतं की वास्को द गामा हे करून इथेच थांबला नाही, तर वास्को द गामाला जरी परत जायला लागलं तरी त्यांचं जे एक्सपिडिशन होतं, म्हणजे जो त्यांचा वसाहतवाद होता, ते तिथून निघून पुन्हा भारताला वळसा घालून आणि संपूर्ण मलेशियाला वळसा घालून जे तुमचं सिंगापूरचं स्ट्रेट्स आहे, खाडी जी आहे, तिथून वळसा घालून हे लोक चक्क तुमचं जे हाँगकाँग आणि पुढे जपानपर्यंत गेल्याचं अजून इतिहास आहे. आता तुम्ही जर शोगन म्हणून जी मालिका नेटफ्लिक्सवर चालू आहे, ह्याच्यात याचा एक इतिहासाचा भाग दाखवलेला आहे की हे पोर्तुगीज तिकडे जाऊन त्यांनी पोर्तुगीज भाषा आणि ख्रिश्चॅनिटी जपानमध्ये स्थापन केली. तर यांचे चर्चेस अजूनही जपान आणि हाँगकाँगच्या बाजूला जे आयलंड आहे तैवानला आहेत. तर वास्को द गामा हा डीपली रिलिजियस माणूस होता आणि ही सफर चालू करायच्या आधी जे लिस्बन मधलं एक चर्च आहे तिथे तो रात्री झोपला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी प्रार्थना करून आपली 3 गलबतं चालू केली. तर हा वसाहतवादाचा इतका मोठा जो इतिहासाची जी सुरुवात आहे ती त्या चर्च पासून झाली. अगदी साधं चर्च आहे, अजूनही आहे तिथे. आणि आता तुम्हाला आणखी थोडी माहिती देतो की स्पेन जे आहे त्यांनी अमेरिका आणि साऊथ अमेरिका, अजूनही तुम्ही बघाल तर स्पॅनिश साऊथ अमेरिकेत बोलली जाते.
तर स्पेननी त्यांचं वर्चस्व साऊथ अमेरिका आणि अमेरिकेचा काही भाग याच्यात स्थापन केलं. डच जे आहेत त्यांनी त्यांचा मोर्चा इंडोनेशिया ह्या आणि मलेशिया यांच्याकडे वळवला. आणि इंग्लंड ऍक्च्युली ह्यांच्या सगळ्यांच्या नंतर आलंय. आणि ब्रिटिश जे आहेत ते त्यांची सगळ्यात लेट एंट्री मुंबई आणि इतर ठिकाणी झालेली आहे. अर्थात हे लोक सगळे मसाल्यांचे व्यापार कारण आणि याचं एक कारण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची गरज होती की त्यांचं खाणं हे युरोपियन कंट्रीज थंड असल्यामुळे मेनली मीट मांस होतं. आणि ते मांस त्यांना प्रिझर्व्ह करण्यासाठी मसाल्यांची गरज होती की मसाले लावून ठेवल्यामुळे ते मांस प्रिझर्व्ह राहायचं. तर मसाले ही त्यांच्या काळाची किंवा त्यांच्या पोटाचा भाग होता, खाण्याची गरज होती. तर हे या प्रकारचं जे सगळं गरजेपाठ पोटी निघालं. पण त्यांनी त्याचा व्यापार आणि त्यानंतर ज्याला आपण म्हणतो मिलिटरी डिक्टेटरशिप आणि त्याच्यात सगळ्यात इंटरेस्टिंग काय आहे तर हे ब्रिटिशांनी एका कंपनीच्या द्वारा केलं. पोर्तुगीजांचं स्वतःचं शासन होतं. आणि याच्यात आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की आपल्यावर फक्त ब्रिटिशांचं राज्य होतं. पण ब्रिटिशांपेक्षा कितीतरी म्हणजे ब्रिटिशांचा इतिहास भारतामधला कदाचित ज्याला आपण राज म्हणतो, राज्य जेमतेम 250 वर्ष किंवा 300 वर्षाच्या पुढे नाहीये. पण पोर्तुगीजांचा इतिहास 450 ते 500 वर्षांचा आहे. त्यामुळे सगळ्यात जुने जर वसाहतवादी कोणी असतील किंवा वसाहत स्थापन करणारे असतील तर ते पोर्तुगीज आहेत. आणि अजून सुद्धा तुम्ही बघाल गोव्यात लुसोफोनिया म्हणून गेम्स होतात. तर हे लुसोफोनिया गेम्स काय आहेत की जसं कॉमनवेल्थ गेम होतात. तर कॉमनवेल्थ गेम किंवा जसं क्रिकेट आहे की जिथे ब्रिटिश राज्य होतं तिथे क्रिकेट खेळलं. पाकिस्तान, श्रीलंका, भारत, ऑस्ट्रेलिया ब्रिटिश राज्य, त्यानंतर इंग्लंड स्वतः आणि आता वेगवेगळ्या टीम्स आलेल्या आहेत. पण हे बेसिक आहे. तसंच लुसोफोनिया गेम्स हे जिथे जिथे पोर्तुगीज वसाहती होत्या, एक वसाहत त्यांची ओमानमध्ये पण होती. तर ओमान, भारत असे जे त्यांच्या ज्या जुन्या वसाहती आहेत तिथे केलं जातं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे आज जे राष्ट्र पोर्तुगीज जे राष्ट्र आहे ते खूप छोटं आहे आणि त्याची इकॉनॉमिक स्थिती, आर्थिक स्थिती पण डबघाईला आलेली आहे. पण हे लोक एका वेळेला महासत्ता ज्याला म्हणतो आपण, युरोपियन महासत्ता होत्या. तर हा असा इतिहास आहे. आणि त्यांनी इतकं प्रचंड प्रमाणावर ट्रेड आणि त्यांचा जो धर्माचा प्रसार करायचा जो प्लान होता त्याचं स्वरूप तुम्ही जर 15व्या शतकाच्या शेवटी बघितलं तर कुणाकडे एवढे मॅप्स होते, कुणी प्लॅनिंग केलं की आपण एवढे चर्चेस टाकायचे, हे एवढे त्यांचे जे धर्मप्रसारक पाद्री जे लोक होते आपण म्हणतो ते तिथे राहतील, त्यांची व्यवस्था अशी असेल. त्यानंतर तिथे त्यांचा एक व्हाईसरॉय जो आहे पोर्तुगीज व्हाईसरॉय तो असेल. हे सगळं त्यांनी आयदर त्या 15व्या शतकाच्या शेवटी किंवा 16व्या शतकाच्या सुरुवातीला हे सगळं प्लॅनिंग केलं. तर हे एवढं प्लॅनिंग ह्या सगळ्या महासत्तांनी इतिहासाच्या 450-500 वर्ष आधी केलं. हे अजूनही आपल्याला विचारात पाडण्यासारखं आहे किंवा हे एवढं प्लॅनिंग त्या काळात आणि ते जुजबी सगळं म्हणजे ऍडव्हान्स किती होते हे लोक जगाच्या आणि त्यांच्या वेळेच्या पुढे होते नक्की. तर हे सगळं आहे. आणि गोव्यात पर्टिक्युलरली आपण स्वातंत्र्य संग्रामाविषयी पण बोलू. तर जेव्हा भारतीय लष्कराने गोव्यात यांना घालवायला सुरुवात केली तेव्हा हे जायला बिलकुल तयार नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की 450-500 वर्षानंतर ही कॉलनी आमची आहे, भारताची नाहीये. तर आजच्या या भागात आपल्याला हेही दाखवायचं आहे की तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन 450-500 वर्ष राहिल्यानंतर तो देशाचा भूभाग तुमचा होतो का. तर हे विचार करण्यासारखं आहे की बाबा 450-500 वर्ष दुसऱ्यांच्या भूमीवर तुम्ही राहिलात, इतिहास पुसता येत नाही की तुमचं भाषा वेगळी आहे, तुमचं कल्चर वेगळं आहे आणि तुम्ही तिथे बोटीने आलात, राहिलात. पण ज्यावेळेला ते राष्ट्र स्वतंत्र होतं आणि गंमत म्हणजे 1947 नंतर या लोकांनी जसे ब्रिटिश गेले तसं या लोकांनी काढता पाय घेण्याचं काही नाव घेतलं नाही. हे लोक तिथे राहिले
याचं एक कारण आणखी मला गोव्यात गेल्यावर लक्षात आलं, आणि हे सगळ्या जे लोनली प्लॅनेट म्हणून ट्रॅव्हल बुक जे आहे लिहिलेलं, त्याच्यातही नमूद केलेलं आहे, लिहिलेलं आहे की ह्या लोकांनी जे गोव्यात चर्चेस आणि त्यांच्या ज्या बिल्डिंग्स बांधलेल्या त्या लिस्बनपेक्षा कितीतरी सुंदर आहे. म्हणजे हा थोडा विरोधाभास आहे की तुमचा जो देश आहे जिथे तुमची संस्कृती, तुमचं आर्किटेक्चर सगळं तुम्ही करता, त्यापेक्षाही सुंदर तुम्ही तुमच्या वसाहतीत, कॉलनीत बांधलं, आणि त्याच्यातून तुम्हाला एवढं प्रेम झालं की तुमची जायची तयारी नव्हती. ओमानमध्ये सुद्धा अजूनही म्हणजे आर्किटेक्चर आहे, जे खिडक्यांची रचना आहे, घरावर जे फोर्ट सारखे दाब केले जातात, हे पोर्तुगीज आर्किटेक्चर फीचर आहे. तर मी ओमानमध्ये सुद्धा 2 वर्ष होतो, तर तिथे हा रूलच आहे की तुम्ही जेव्हा घर बांधताय तेव्हा त्याच्यात एक कुठला तरी आर्किटेक्चरल एलिमेंट पाहिजे, आणि तो अरेबिक किंवा पोर्तुगीज. तर हे लोक अजूनही पोर्तुगीज एलिमेंट तो प्रिफर करतात. तर काळाची एवढी मोठी छाप आहे म्हणा, की आता ते कल्चर झालेलं आहे. पण त्या बिल्डिंग किती सुंदर दिसतात, सुंदर सुंदर, कुठलंही आणि ते व्हाईटच रंग यूज करतात, सगळे व्हाईट. तर हे म्हणजे इतिहासातून आलेलं त्यांची शिकवण आहे, आणि ती त्यांनी पाळलेली आहे, आणि तो आज त्यांनी कायदा केलेला आहे. तर ते त्यांनी, मला वाटतं हेच उत्तम ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणता येईल. तुम्हाला ओमानमध्ये गेल्यावर कुठलाही बॉक्स स्टाईल बिल्डिंग दिसत नाही. कुठेतरी एक मिनिमम आर्किटेक्चरल एलिमेंट जे त्यांच्या इतिहासातून आलेलं आहे, हे ते मेंटेन करतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. इतिहासाविषयी जाणून घेतलं, गोव्याच्या इतिहासाविषयी, पोर्तुगीजांविषयी थोडंसं जाणून घेतलं. गोव्याविषयी आणखी एक्सप्लोर करूया. सागर म्हात्रे सरांकडनं एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि निसर्गाच्या कुशीत या पॉडकास्टमध्ये परत जॉईन करूया. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात निसर्गाच्या कुशीत, हा ट्रॅव्हल पॉडकास्ट सागर म्हात्रे सरांकडनं. सर, आता आणखीन गोव्याविषयी आम्हाला काय तुम्ही वेगळी अशी माहिती देताय? जरूर. गोव्यावर जेव्हा पोर्तुगीज आले तेव्हा निजामांची सत्ता होती, आणि ते पोर्तुगीजांनी जे 17व्या शतक होतं त्याच्यात ती सत्ता स्थापन केली. आणि जो अगवातचा किल्ला आहे हा आधी त्यांनी बांधलेला होता. आधी त्यांचा एक आतमध्ये जो ज्वारी नदीच्या काठाला जो किल्ला होता तिथून ते ऑपरेट करायचे, राज्य तिथून चालवायचे. तर हळूहळू त्यांनी गोव्याचा जो भाग आहे समुद्राकडचा त्याच्यावर सत्ता प्रस्थापित केली, आणि खूप कडक कायदे लावले, आणि ह्याच्यात त्यांनी कुणालाही काहीही मुभा दिली नाही. आणि प्रोटेस्टंट लोक होते, इव्हन त्यांना सुद्धा पकडून त्यांचे हात कापायचे. तर ते तिथे गोव्यात एक हात कत्रो खांब म्हणून आहे, तर तिथे ह्या शिक्षा दिल्या जायच्या. आणि सगळ्या गोष्टी जे कॅथलिक धर्मात किंवा सेक्टमध्ये जे लिहिलेलं आहे, पंथात जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे व्हायच्या. आणि कॅथलिक धर्माचा प्रसार म्हणजेच ख्रिश्चनिटीचा प्रसार, हे चित्र त्यांनी नुसतं गोवा नाही तर संपूर्ण आशिया, जपान, तैवान इथे या प्रकारचं चित्र त्यांनी पसरवलेलं. शिवाजी आणि हा व्हाईसरॉय याचा एक इतिहासाचा एक भाग आहे की त्यावेळेला जमिनी ज्या होत्या लोकांच्या त्या घेतल्या जात जबरदस्ती, आणि ते पोर्तुगीज व्हाईसरॉयच्या खात्यात, सरकारी खात्यात जमा केल्या जात. तर आणि धर्मप्रसार सुद्धा तेवढाच चालू होता. तर ही तक्रार शिवाजीकडे आली की असं असं पोर्तुगीजांकडनं, ज्याला आपण सीमेच्या बाहेर, की बाबा तुम्ही कर, तुमचं जर राज्य असेल तर कर गोळा करणं हे एक त्याचा नैसर्गिक, कारण शेवटी रेव्हेन्यू कुठून येणार, तुम्हाला राज्य चालवण्यासाठी कुठून तरी पैसा आला पाहिजे. तर इथे पोर्तुगीजांचे अत्याचार एवढे वाढलेले की शेवटी जनतेने शिवाजी महाराजांकडे कंप्लेंट केली. शिवाजी महाराज तिकडे गेले आणि जे त्यांना 4 पाद्री मिळाले त्यांना त्यांनी हा प्रश्न केला, आणि हे लोक अत्यंत उर्मट, आणि त्यांचं मत असं होतं की जगात पोर्तुगीजांची सत्ता असली पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी शिवाजी महाराजांना उत्तरं दिली, आणि शिवाजी महाराजांनी ह्या 4 पाद्र्यांची डोकी मारून कलम करून त्यांच्या व्हाईसरॉयला भेट म्हणून पाठवली.
तेव्हा कुठे ह्यांना लक्षात आलं की इथे दुसरी एक सत्ता आहे ज्याचं मराठी स्वराज्य म्हणून नाव आहे. तर हे काही जे इतिहासातले किस्से आहेत हे पोर्तुगीज महासत्तेला धक्का फक्त आपल्या इंडियन आर्मीने दिला नाही, तर त्याची सुरुवात शिवाजी महाराजांनी केलेली. हे खूप अभिमानाने मी सांगतो इकडे. त्यानंतर हळूहळू पोर्तुगीजांनी जेव्हा जम बसवला तेव्हा मुख्यत्वे करून स्पाइस ट्रेड आणि ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस, आपला जो देश आहे याला आपण आता जे नवीन ट्रेंड आहे याला प्रोड्युसर कंट्री म्हणतो. प्रोड्युसर म्हणजे काय की आपल्याकडे आपल्याला जे पाहिजे हे सगळं आपण पिकवतोच, ते पिकवून त्यातला जो ऍडिशनल भाग आहे तो आपण एक्सपोर्ट करतो. या उलट तुम्ही जर युरोपात बघाल तर जवळजवळ 6 ते 7 महिने बर्फ असतो. त्या काळात तुम्हाला तिथे कुठलंही पीक घेता येत नाही, प्रचंड महागाई असते आणि जो त्यांचा उन्हाळा असतो ज्याला जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा काही भाग, अशा 4 महिन्यात तुम्हाला जेमतेम ती शेती करायला लागते. या उलट आपला जो देश आहे खंडप्राय आहे, पण बऱ्याचशा ठिकाणी पाण्याचं इतकं उपलब्धता आहे, काही मराठवाड्यासारखे भाग सोडले तर तिन्ही सीझन्स मध्ये उन्हाळा, हिवाळा, पावसाळा 3 पिकं काढता येतात. त्यामुळे आता ही जी प्रोड्युसर कंट्रीची जी कन्सेप्ट आहे ही आता मी असं म्हणेन की सिद्ध होते की जे वसाहती ज्या आल्या त्या शस्त्रांच्या जोरावर होत्या. त्यांनी जी टेक्नॉलॉजी, सायन्स आणि मुख्यत्वे कुठलं सायन्स तर फायर आर्म्स, जी गोळ्यांची दारू होती, दारूगोळा म्हणा, बंदुकांच्या गोळ्या म्हणा, बंदूक म्हणा, त्यानंतर मशीन गन म्हणा, हे सायंटिफिक आणि इतर ज्याला आपण दर्यावर्दी म्हणतो ह्याच्या जोरावर ह्या ज्या महासत्ता होत्या इंग्लंड, पोर्तुगाल, स्पेन, हॉलंड यांनी जगातल्या वेगवेगळ्या आणि याच्यात मुख्यतः करून आशिया आणि आफ्रिका या 2 खंडातल्या जे देश होते तिथे त्यांनी सगळे ऍग्रिकल्चरल रिसोर्सेस घेऊन, आता इंग्लंडचं उदाहरण म्हणजे आपल्याकडचा कापूस घेऊन मँचेस्टरला जे कापड विणायचे ते पुन्हा आणून इथे, ज्याला आपल्याकडे मांजरपाट म्हणते, मँचेस्टरचा अपभ्रंश, तर ते गोष्टी माहिती पडतात. तर हे म्हणजे आपला कच्चा माल घेऊन आपल्यालाच पुन्हा पक्का माल करून विकणं आणि व्हॅल्यू ऍडेड आणि त्याच्यात पैसा कमवायचा. हे जी तुमची ईस्ट इंडिया कंपनी होती हे सगळा कंपनीचा कारभार होता. तो कंपनीचा कारभार कुठपर्यंत चालला, 1857चा जोपर्यंत उठाव तोपर्यंत ह्या कंपनीने अगदी शेअर होल्डर्स जे युके मध्ये होते त्यांना वाटेल ते प्रॉमिस करून पैसा कमावला. आणि हेच प्रकार यांनी अमेरिकेत पण केले की अमेरिकेच्या वस्तीत त्यांना अक्षरशः जे फ्रेंच होते, बाय द वे याच्यात महासत्तांमध्ये एक फ्रेंच सुद्धा आहे की त्यांनी अमेरिकेत फ्रेंच आणि डच ना, फ्रेंच आणि डच, लुईझियाना म्हणून जे स्टेट होती तिथे पहिली वसाहत स्थापन केली आणि त्याचं इतकं रंगीत स्वप्न लोकांना दाखवलं. आणि जेव्हा लोक तिथे जाऊन पोहोचले लुईझियानाला तेव्हा त्यांना लक्षात आलं की तिथे फक्त दलदल, मच्छर आणि पाणी आहे, बाकी काही नाही. तर ह्या प्रकारचं जसं आजही बऱ्याचशा कंपन्या शेअर होल्डर्सना खूप वेगळं चित्र दाखवतात, त्या प्रकारचं थोडंफार चित्र होतं. आणि जशी जशी यांची सत्ता पकड मजबूत होत गेली तसं तसं इतर सत्तांनी पण यांच्यावर अटॅक करायला सुरुवात केली. एकदा हॉलंडची म्हणजे डच 5 जहाजं येऊन जी जुआरी नदीचा जो भाग आहे जो समुद्राला मिळतो तिथे सरळ त्यांनी ती 5 जहाजं तोफा लावून टाकली. आणि हे त्यांनी ते नदीचं तोंड बंद केल्यावर पोर्तुगीजांचा युरोपला जाणारा माल 6 महिने बंद. तर तेव्हा पोर्तुगीजांना विचार करायला लागला की आता हे बाकी दुसऱ्या महासत्तांची पण स्पर्धा चालू झालेली आहे आणि ते काय आपल्याला सुखासुखी इथे आपल्याला जो काही व्यापार करायचा आहे आणि जे काही स्पाइसेस न्यायचे आहेत ते नेऊन देणार नाहीयेत हे त्यांना लक्षात आलं. आणि मग तिथे बरोबर जिथे जुआरी नदी समुद्राला मिळते तिथं आग्वादचा किल्ला त्यांनी बांधला आणि मग तिथे गोड्या पाण्याचे साठे वगैरे त्यांनी केले
सगळा दगड ग्रॅनाईट असल्यामुळे त्या दगडात पाण्याचा साठा भरपूर होतो. गोव्यात पाऊस खूप पडतो, आपण बोललोच. आणि मग बोटींवर भरायला पाण्याची सोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समुद्राच्या तोंडावर आणि नदीच्या तोंडावर एक किल्ला असा की जिथून दुसरी कुठलीही महासत्ता आतमध्ये यायचं धाडस करणार नाही. आणि ह्याचा जो स्पाइस ट्रेड होता हा इतका प्रचंड होता की त्यावेळेला तुम्ही एक स्पाइसनी भरलेलं जहाज, म्हणजे मसाल्याच्या पदार्थांनी भरलेलं जहाज जर युरोपला नेऊन युरोपच्या मार्केटमध्ये जर विकाल तर तुमच्या पुढच्या 7 पिढ्या बसून खाऊ शकता. आणि हे चित्र आजही आहे. आजही तुम्ही जर हा प्रकार कराल, एक शिप युरोपला नेऊन विकाल, काळी मिरी मुख्यत्वे ते लोक 3 मिऱ्या वापरतात, काळी, पांढरी आणि हिरवी. त्यानंतर तुमचं वेलची आणि इतर पदार्थ यांना युरोपमध्ये आजही प्रचंड मागणी आहे. तर हा जो असा ट्रेड आहे हा अगदी त्यावेळेला मी म्हणेन की सोन्याचा धूर. जर हा ट्रेड तुम्ही जर केला असत, इंडियन व्यापाऱ्यांनी जर केला असत, या महासत्ता जर नसत्या तर, पण ते जर तरचं आता इतिहासात एवढं महत्व नाहीये. तर आता आपण येऊया की शेवटी गोव्याचा स्वातंत्र्य लढा कसा चालू झाला. की जेव्हा 47 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पोर्तुगीज काही जायला तयार होईनात. आणि शेवटी बराचसा दबाव आणला, त्यांची उर्मट उत्तरं आली सगळी, कुणीही व्हाईसरॉयला रिटर्न नोटीस वगैरे करू नये. शेवटी मला वाटतं 1962 मध्ये ऑपरेशन विजय म्हणून आपल्या इंडियन आर्मीने चालू केलं. हे लक्षात आल्याबरोबर जे इतर देश आहेत त्यावेळेला 1960 मध्ये सुद्धा हे इंग्लंड, पोर्तुगाल, स्पेन आणि फ्रेंच हे सगळे प्रॉस्परस होते. आणि यांना ज्या वेळेला भारताने आक्रमण केलं त्यावेळेला इतर राष्ट्रांच्या ज्या प्रतिक्रिया इतक्या इंटरेस्टिंग होत्या, मी काय सांगू की अमेरिकन अध्यक्ष यांनी सगळ्यांनी भारताबद्दल एक चित्र बनवून घेतलेलं की हे लोक शांतीप्रिय आहेत आणि इथे खूप स्पिरिच्युअल कंट्री आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यांचा ग्रह असा झाला की भारत कधीही गोव्यावर आर्मी घेऊन अटॅक करणार नाही. पण हे पोर्तुगीज ऐकेना, त्यामुळे ती ऑपरेशन विजय जे आहे ते करणं भाग होतं. आणि त्यावेळेला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते, त्यांची रिॲक्शन अशी झाली की टुडे आय सॉ अ प्रिस्ट गोइंग इन टू ब्रॉथेल. म्हणजे मी आज पुजाऱ्याला रेड लाईट एरियामध्ये किंवा याच्यात चुकीच्या जागी जाताना मी पाहिलं. तर ह्या अशा रिॲक्शन होणं त्यावेळेला साहजिक होतं. पण ती रिॲक्शन आता त्याला म्हणजे आज तुम्हाला हसायला येईल कदाचित, पण ती रिॲक्शन त्यावेळेला येणं साहजिक होतं. कारण त्यावेळेला ह्या महासत्तांचा इतका पगडा होता जगावर की ह्या अजूनही महासत्ता आहेत हे त्या दिवसापर्यंत जोपर्यंत भारताने हल्ला केला नाही. आणि ह्याच्यात हळूहळू सगळ्या बाजूनी जेव्हा सैनिक आतमध्ये जायला सुरुवात केली तेव्हा पोर्तुगीज गव्हर्नमेंटकडनं आदेश आले की रक्ताचा शेवटचा थेंब जोपर्यंत पोर्तुगीज ऑफिसर्स आणि सैनिकांच्या अंगात आहे तोपर्यंत कुणीही गोवा सोडायचं नाही, इथपर्यंत त्यांचं आलं. आणि काही याच्यात आता इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की काही पूल उद्ध्वस्त करण्यात आले. आता तुम्हाला माहिती आहे गोव्याचं सगळं भूमी पाणथळ आहे. आजही तिथे इतके ब्रिजेस झालेत तरी तुमच्या ज्या व्हेकल फेरीज आहेत त्या चालतात वगैरे. तर काही ब्रिजेस उद्ध्वस्त केले तरी सुद्धा इंडियन आर्मीने हळूहळू त्यांचं जे ऑपरेशन विजय आहे मला वाटतं 2 ते 3 दिवसात करून टाकलं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग किस्सा आहे जो एअरपोर्ट आहे आपला दाबोलिमच्या एअरपोर्टला एक 50 mm ज्याला 50 कॅलिबर गन म्हणतात, म्हणजे 50 mm चे अँटी एअरक्राफ्टच्या गोळ्या बुलेट असतात. आणि ती एका मजबूत ट्रायपॉडवर माउंटेड असते. आणि ज्या वेळेला एअरफोर्सचा हल्ला झाला दाबोलिम एअरपोर्टवर त्यावेळेला पोर्तुगीजांचा डिफेन्स, एअर डिफेन्स होता इतका कच्चा होता, फक्त त्यांच्याकडे जेमतेम एक फ्लाईट होतं. आणि भारतीय एअरफोर्सने असं ठरवलं की दाबोलिम विमानतळच नष्ट करून टाकायचं, म्हणजे यांना कुठूनही युरोपातून मदत आली नाही पाहिजे. आणि त्यावेळेला मग ज्यांचं निरीक्षण होतं त्यांनी सांगितलं तिकडे की एक 50 कॅलिबर गन आहे तिथे आणि ती जर कोणी चालवली तर आपल्या
भारतीय एअरफोर्सच्या विमानांना सुद्धा धोका होऊ शकतो, विमानं पाडली जाऊ शकतात. तर बऱ्याच लोकांनी सांगितलं की हे खूप ओव्हर एस्टिमेटेड आहे. ती गन गेल्या बऱ्याच वर्षात कुणी चालवली पण नाहीये आणि ते चालवणारे लोक यांच्याकडे किती पारंगत आहेत किंवा किती हिंमत आहे यांच्याकडे, हेही शंका हे केली. आणि शेवटी ज्यावेळेला ती वेळ आली की ज्यावेळेला ती धावपट्टी दाबोलीमची सगळी बॉम्बिंग करून उखाडण्यात आली, त्यावेळेला कोणीतरी जाऊन ती 50 कॅलिबर गन मधनं फक्त 5 राऊंड फायर केले. तर हे असं ऍक्च्युली जर तुम्हाला पोर्तुगीज गव्हर्नमेंटचा असं ऑर्डर होता की शेवटच्या थेंबापर्यंत, तर त्या 50 mm कॅलिबरच्या सगळ्या गोळ्या संपल्या पाहिजे, पण तसं काही झालं नाही. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, गोवा कुठल्या पद्धतीने जिंकला हा तर आहेच, पण भारतीय सैन्याने जिंकल्यावर जे पोर्तुगीज ऑफिसर्स इन्क्लुडिंग त्यांचा व्हाईसरॉय जे परत जायला निघाले आणि ते लिस्बनच्या एअरपोर्टवर किंवा काही लोक शिपनी गेले, त्यांना तिथे उतरल्याबरोबर त्यांच्या कुटुंबियांना भेटू न देता किंवा मित्रांना भेटू न देता सरळ पोलिसांमध्ये घेऊन कोर्टात उभं करण्यात आलं. इतकं क्रौर्य, म्हणजे जी जमीन तुमची नाही आणि तिथून तुमचा ऑफिसर परत येतो, तो लढला, त्याच्या परीने लढला, पण ती बाजू समजून न घेता, अर्थात हे आता माझं परसेप्शन आहे, पोर्तुगीज गव्हर्नमेंटचं त्यावेळेला वेगळं होतं, आणि त्यांच्यावर चक्क खटले भरले. आणि खटले भरून त्यांना काही लोकांना दोषी करण्याचा प्रयत्न केला. पण ह्याच्यात त्यांनी ही गोष्ट लक्षात नाही घेतली की इंडियन आर्मी समोर 1962 मध्ये पोर्तुगीज, मुळात गोवा हा तुम्ही बघाल तर आपल्या नकाशावर एक ठिपका आहे, आणि त्या ठिपक्यात जे पोर्तुगीज सैनिक असतील किंवा ऑफिसर्स असतील त्यांनी किती लढावं, त्याला पण एक सर्टन लिमिटेशन आहे. तर हा भाग मला खूप इंटरेस्टिंग वाटला की तुमचे सैनिक परत येतात आणि त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, पण जे तुम्ही म्हणता की रक्ताचा शेवटचा थेंब सांडवणं, ते सगळ्या वेळेला शक्य नसतं. ते कदाचित 15व्या-16व्या शतकात शक्य होतं. आता ह्या काळात युद्ध करणं हेच मुळात ऍब्सर्ड, म्हणजे कालबाह्य कल्पना आपण जे म्हणतो, आउटडेटेड ज्याला म्हणतो, ती कल्पना ते झालेलं आहे. तर हे झालं गोव्याचा स्वातंत्र्य लढा. आणि याच्यानंतर मग गोवा हे स्वतंत्र राज्य आणि मला वाटतं नंतर युनियन टेरिटरी या पद्धतीने त्याला दर्जा देण्यात आला. पण त्याच्यासाठी 2 प्रकार झाले. एक तर खुद्द गोव्यात जे राहणारे लोक होते त्यांनी सुद्धा ह्या स्वातंत्र्य लढ्यात काम केलं. काहींनी सशस्त्र बंड केलं, काहींनी ज्याला सहकार किंवा असहकार चळवळ वगैरे ह्या प्रकारे भरपूर. पण तो स्वातंत्र्य लढा 1947च्या पुढे आणखी 20 वर्षाचा. तर गोव्यात अजूनही काही ठिकाणं आहेत की जिथे पोर्तुगीज गव्हर्नमेंटची शेवटची पार्टी झाली. ते आम्ही एकदा जाऊन बघून आलो. तर तो रॉयल हॉल आहे एकदम, आणि तिथे अजूनही पोर्तुगाल, डच आणि त्यांचं सगळं जे आर्किटेक्चर म्हणा, त्यांचे टॉईज म्हणा, हे अजूनही त्यांनी ठेवलेले आहेत, जतन केलेले आहेत. आणि ते लोक टुरिस्टना दाखवतात की हे आणि हा आमचा बॉलरूम आहे जिथे शेवटची पार्टी गव्हर्नर जाण्याआधी किंवा भारतीय सेनेने अटॅक करण्याआधी इथे पार्टी झाली. पण ते ग्रँड्यूर जे आहे ते बघण्यासारखं. आणि माझ्या मते आपण भारतात हे जे सगळे जे परकीय आक्रमण झालेले आहेत ह्याच्यामुळे आपल्याकडे एक जे मिक्स कल्चर किंवा मिक्स व्हॅल्यू जी आहे ही खूप मोठी आहे. म्हणजे मी बऱ्याचशा अशा देशांमध्ये गेलो की जिथे फारसं परकीय आक्रमण झालेलं नाही. आता तुम्ही उदाहरणार्थ जपान पकडा. जपानमध्ये 15व्या शतकापर्यंत, म्हणजे हे पोर्तुगीज जाईपर्यंत बाहेरच्या कुठल्याही माणसाला ते लोक थारा द्यायचे नाही. कारण त्यांची कल्पना थोडं आयलंड मेंटॅलिटी किंवा त्या बेटावर राहून त्यांचं असं मत होतं की इथे बाहेरचे लोक नाही आले पाहिजे. तर ते आपल्याकडे तसं त्याचा बरोबर उलटा प्रकार झालेला की जिथे म्हणायचं की इथून सोन्याचा धूर निघायचा. ते गाणं आहे ना, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बस आहे. तर ते हे मसाले म्हणा, व्यापार म्हणा, आपल्याकडे टुरिस्ट जे आले, इव्हन इतिहासात जे टुरिस्ट आले, यांनी हे आपलं जे कल्चर आहे हे खूप समृद्ध केलेलं असं माझं मत आहे.
पहिली गोष्ट, तुमच्या देशावर परकीय आक्रमण होणं वाईट आहे, पण ते तुम्ही थांबवू शकला नाही, ही एक फॅक्ट आहे. तर इथे इव्हन आपल्याकडे फ्रेंच माहे म्हणून जे आहे, पॉंडेचेरी, इथे फ्रेंच वसाहत होती. तर 1960-62-65 पर्यंत पॉंडेचेरीचा कुठलाही माणूस विदाऊट विसा याला फ्रान्सला जाऊ शकायचा, इतकं त्याच्यात ओपननेस होता. आणि अजूनही ज्याला आपण फ्रेंच कल्चर आणि क्युझिन म्हणतो, फ्रेंच क्युझिन हे जगात सगळ्यात भारी समजलं जातं, मोठं समजलं जातं, ते अजूनही तिथे प्रॅक्टिस होतं. म्हणजे जसं फ्रान्समध्ये एखादा पदार्थ बनवतात तसाच पदार्थ होतो तिथे, त्या सेम स्पेसिफिकेशननी बनवला जातो. तर हे आपल्या कल्चरल रिचनेसचं एक आहे. सेम वे आज तुम्ही बघाल गोव्याला की भरपूर टुरिस्ट आहेत, आणि त्याच्यात लोक तिथे काय येतात, एक तर सृष्टी सौंदर्य आपलं, आपण जे निसर्गाच्या कुशीत, तिथे मी 2-3 नावं घेणं पसंत करेन. एक तांबडी सुरला म्हणून एक जागा आहे, यू मस्ट बी. तिथे बरेचसे रिसॉर्ट असे आहेत की जे तुम्हाला ऍक्च्युली ते निसर्गाचं वैभव दाखवतात. नेचर्स नेस्ट म्हणून एक रिसॉर्ट आहे तिथे. तर हे कसं आहे की जे गोव्याचे बॉर्डर आहेत तिथे, मला गोवा आणि कर्नाटक, तर तिथे तुम्हाला निसर्ग सौंदर्य ते लोक दाखवतात, डेन्स फॉरेस्ट. आणि इथे तुम्हाला मलबार ट्रोगो सारखे अगदी रेअर बर्ड्स बघायला मिळतात की जो पक्षी तुम्हाला सहजासहजी कुठेही बघायला मिळत नाही. श्रीलंकन फ्रॉग माउथ म्हणून एक वेगळा बर्ड आहे. तर हे सगळं निसर्ग वैभव गोव्यात आहे. पण आज आपण हा एपिसोड करायचं कारण की हे जी गोव्याचा जो हा इतिहास आहे आणि हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि किती लोकांना माहिती आहे की आपल्याकडे सगळ्यात पहिले जे कॉलनीज स्थापन केल्या, वसाहती ज्या स्थापन केल्या, त्या ब्रिटिशांच्या आधी पोर्तुगीजांच्या होत्या. तर हा एक भाग आपल्याला आपल्या प्रेक्षकांना सांगायचा होता. आणि ह्याच्यात खूप मोठी देशप्रेमाची भावना आहे की कुठल्या तरी देशात जाऊन तुम्ही 500 वर्ष राज्य केलं म्हणून तो त्या देशाचा तुकडा तुमचा होतो, ही कल्पना कदाचित 16व्या-17व्या शतकात चालली, 19व्या शतकात मात्र चालली नाही. हा त्यातला एक भाग खूप मोठा, मी असं म्हणेन की हा संदेश आहे खूप मोठा. गोव्याबद्दल अजून काही गोष्टी जाणून घेऊया सागर म्हात्रे सरांकडून. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत आहात निसर्गाच्या कुशीत हा ट्रॅव्हल पॉडकास्ट. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत निसर्गाच्या कुशीत या ट्रॅव्हल पॉडकास्टमध्ये. आणि सागर म्हात्रे सरांकडनं आज गोव्याविषयी आपण काही फॅक्ट्स जाणून घेतोय. थोडं गोव्याच्या आर्किटेक्चर बद्दल मला वाटतं तुम्ही सांगावं, कारण एक वेगळं तिथे बिल्डिंगची रचना म्हणजे बंगलोजची रचना अशी आहे आणि इव्हन चर्चेसची सुद्धा रचना फार वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. बरोबर. आपल्या कल्चरल हेरिटेजचा भाग म्हणून गोव्याचे जे आर्किटेक्चरल, मी असं म्हणेन की वंडर्स म्हणूया आपण, कारण आपलं जे ASI आर्किटेक्चरल सर्वे ऑफ इंडिया, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, हे यांचं जे वेस्टर्न झोनचं ऑफिस आहे ते गोव्याला आहे. आणि जे गोव्याचे जे मॉन्युमेंट्स आहेत ते इतके जुने आणि इतके ज्याला आपण प्रसिद्ध म्हणूया, तर त्याच्यात सगळ्यात जुनं चर्च आहे एक 1543 मधलं, 1543 मधलं, 1543. हा, जेव्हा पहिले पोर्तुगीज तिथे आले ते, त्यानंतर से कॅथेड्रल ऑफ गोवा. आता हे जे हायरार्की आहे, जे पोप जॉन किंवा रोमचे जे पोप असतात ते एक त्यांचं प्रोसिजर म्हणा त्याप्रमाणे कॅथेड्रलचं एक हे करतात, जे की फीचर आहे कॅथलिक पंथ जे आहे त्याच्यातलं. त्यानंतर बेसिलिका ऑफ बॉम जीसस, हे माझ्या मते सगळ्यात से कॅथेड्रल नंतर जर मोठं कुठलं असेल तर बेसिलिका ऑफ बॉम जीसस. आणि तिथे अजूनही जे डेड बॉडी जी आहे ती अजूनही ठेवलेली आहे. मला वाटतं सेंट फ्रान्सिस झेवियर
आणि कमाल म्हणजे त्या 15व्या शतकातलं तुम्ही सांगताय ते दोन्ही चर्चेस आहेत आणि अजूनपर्यंत ते चर्चेस पाहण्यासाठी म्हणजे लोक येतच असतात, पर्यटक येत असतात. कारण वैशिष्ट्यपूर्ण ते कुठली बिल्डिंग अशी ढासळली नाहीये किंवा काही कमजोर आहे असं झालं नाहीये. कारण आता जर आत्ताच्या काळातली आपण बांधकामं पाहिली तर हार्डली 25 वर्षानंतर आपण रिडेव्हलपला जातो. वेरेस ही चर्चेस जी आहेत ती फार अशी मेंटेन, वेल मेंटेन आणि काहीच त्यांना झालं नाहीये. म्हणजे की ती त्या काळात सुद्धा एवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स नसताना सुद्धा जे बांधकाम त्यांनी करून ठेवलंय ते खरंच कौतुकास्पद आहे, नाही का? हो. अजूनही तुम्ही बघाल तर आपलं इव्हन साऊथ मुंबईमध्ये जे ब्रिटिश आर्किटेक्चर आहे हे तुम्ही कम्पेअर करू शकता. पण एक पर्टिक्युलर चर्च ज्याचं नाव म्हणतो आपण चर्च ऑफ सेंट ऑगस्टिन, त्याचे रुईन्स आता गोव्यामध्ये आहेत. म्हणजे ते पडलेलं आहे. त्यानंतर चॅपेल ऑफ सेंटा कॅथरीना आणि चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस द असिसी हे जे आपण आता बोललो ते हे वेगवेगळे भाग आहेत. अपार्ट फ्रॉम आपलं जे अगवाद किल्ला ज्याला इंग्लिशमध्ये अगोडा म्हणतात आता, त्यानंतर आतमध्ये जो आणखी एक किल्ला आहे तो. त्यानंतर तुम्ही जर टुरिस्टच्या दृष्टीने बघितलं तर फाउंटेनास हा जो एरिया आहे तिथे तुमचा गोव्याचं आर्किटेक्चर हमखास जे पणजी आणि अच्छा त्याचा उच्चार पोर्तुगीज फाउंटेनास. आणि तिथे तुम्ही जर क्रिसमसच्या काळात गेलात तर तुम्हाला देखावे की क्रिसमस ट्री आणि ते सगळे जसं आपण गणपतीत डेकोरेशन करतो तसे जीसस बॉर्न होताना जे देखावे आहेत, घोड्याच्या स्टेबलचा भाग वगैरे हे खूप छान बघायला मिळतं. तर हे आर्किटेक्चरल हेरिटेज जे आहे हे खूप छान आहे. आणि आता थोडं गोवा अर्बनाइज झालंय, पण पूर्वी ही गावं जी होती ही छोटी छोटी होती आणि त्या छोट्या गावांचं अट्रॅक्शन आणि जो हॉट आणि ह्युमिड आणि जे खास करून जे रशियन टुरिस्ट आहेत की ज्यांच्याकडे कदाचित 8 ते 10 महिने बर्फ असतो आणि 3 ते 2 महिने उन्हाळा असतो, त्यांना त्यांच्या ज्याला आपण हार्श विंटर म्हणतो की सगळं पांढरं आहे, सगळी बर्फ पडतोय, तुम्हाला अंघोळ सुद्धा व्यवस्थित करता येत नाही, हे असं चित्र त्यांच्यासाठी गोवा हा निव्वळ स्वर्ग आहे की दररोज तुम्ही जेमतेम एक टी शर्ट आणि एक शॉर्ट घालून बाहेर पडू शकता, बाहेर पडून तुम्ही समुद्राच्या पाण्यात जाऊ शकता. आणि आपण हा कार्यक्रम गोव्याचे बीचेस हा वेगळा एक एपिसोड होऊ शकते आपण संपवू नये. आणि याच्यात आता ते जे बीचेस जेवढे आहेत संख्या भरपूर आहे, त्याच्यात काही बीचेस आता 1960च्या दशकात हिप्पी बीचेस म्हणून प्रसिद्ध झाले आणि अजूनही तुम्हाला ते काही एलिमेंट्स. आणि गंमत म्हणजे जे टुरिस्ट तिथे येतात, फॉरेन टुरिस्ट, बऱ्याचशा टुरिस्टनी त्यांचे जे जुने बिलॉंगिंग्स आहेत ते त्यांची दुकानं टाकलेली आहेत. तर ते त्यांच्याकडे जे घरात सेल सारखं असतं वेस्टर्न कंट्रीजमध्ये तसं आहे. त्यानंतर दुसरा टुरिझम म्हणजे एक पर्टिक्युलर आपल्या वेस्टर्न इंडियाचा टुरिस्ट मॅप आहे ज्याच्यात मुंबईला इंटरनॅशनल फ्लाईट किंवा इव्हन गोव्याला दिवसा मी आता एक 20 वर्ष वगैरे की 2 चार्टर्ड फ्लाईट मिनिमम आहेत. चार्टर्ड फ्लाईट्सने येणारे सुद्धा टुरिस्ट आहेत. आणि आता रेल्वे कनेक्टिव्हिटी सुद्धा चांगली झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे गोव्याला राहून झाल्यावर एक आतमधल्या ड्राय एरियाचा कर्नाटकामध्ये लोक जातात, जे की आपली जुनी विजयनगर कॅपिटल होती हम्पी. तर हम्पी आता हे गोव्याच्या सर्किटला जोडलं गेलेलं आहे. ओव्हरनाईट बसेस आहेत तिथून. त्यानंतर आणखी दुसरा भाग म्हणजे जे समुद्रात काही बोटी उभा आहेत आणि त्याच्यावर कॅसिनोज चालवले जातात. तर तुम्हाला जर कॅसिनोज ज्याला टुरिझम म्हणतो ते बघायचं असेल तर एक तर नेपाळमध्ये जायला लागतं, नियरेस्ट सगळ्यात जवळची जागा, किंवा गोव्याचा किनारा. तर हे काही लोकांना ह्या गोष्टीचं खूप अट्रॅक्शन आहे की बाबा कॅसिनो कसा असतो. आणि मी तर असं म्हणेन की गोव्याला जे आपला जो जुवारी नदीचा ब्रिज आहे आणि त्याच्या खाली दररोज संध्याकाळी रिव्हर क्रूज असते, तो एक खूप सुंदर बघण्यासारखं आहे. म्हणजे आपण असंही म्हणू शकत नाही की गोव्याला त्यांचा कल्चरल पार्ट जो आहे तो तिथे उत्तमरित्या रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजे तुम्हाला बोटीत बसून ती क्रूज घेऊन जाते आणि मग
जे पोर्तुगीज भाषेतली किंवा आपल्या गोवन भाषेतली गाणी, डान्स सुरू होतो, तुम्हाला खायला प्यायला असतं. आणि ही जी रिव्हर क्रूज आहे ही सनसेटला असते. जनरली गोव्यात खूप वॉर्म टेम्परेचर असतं, त्यामुळे ही सनसेट क्रूज खूप फेमस आहे. आणि ज्या लोकांनी गोव्याला जाऊन हे अनुभवलं नाही त्यांनी कदाचित हे मिस केलं असेल, त्यांनी परत जावं. तर ही गोव्याची जी अट्रॅक्शन्स आहेत ही आपण जसं लिस्ट केलं की एक तर आर्किटेक्चरल, दुसरं म्हणजे सुंदर बीचेस, तिसरं म्हणजे निसर्गाचं जे काही आपण जे तांबडी सुरला वगैरे म्हणालो ते, आणि चौथा म्हणजे कल्चरल पार्ट की सगळं मिक्सचर आहे. हिप्पी, तुमचे काही रशियन्स, इस्रायली टुरिस्ट मेनली असतात. सो नॉर्थ आणि साऊथ गोवा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ऑक्युपाय केलंय. आता पूर्वी जो दाबोलीम साऊथ गोवामध्ये एअरपोर्ट होता तो आता नॉर्थ गोव्यात सुद्धा वेगळा एअरपोर्ट झालेला आहे. सावंतवाडीत आता एअरपोर्ट झालेला आहे. त्यामुळे ज्याला आपण टुरिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा आता मुंबईहून गोव्याला जाते. डेली जाणाऱ्या पण गाड्या आहेत, ट्रेन आहेत, ज्या की तुम्हाला सकाळी मुंबईहून दुपारी जेवायला तुम्ही गोव्याला जाऊ शकता, इतक्या फास्ट आहेत. तेजस वगैरे, तेजस आहे, कोकण कन्या आहे, जनशताब्दी आहे. जनशताब्दी मला वाटतं मी म्हणेन की सगळ्यात इकॉनॉमिकल. तर हे आणि मुळात लोक तिथे का जातात, आपल्या बाकी सगळ्या जागा कदाचित एकसारख्या आहेत, जे पोर्तुगीज इन्फ्लुएन्स जो गोव्यात आहे ते बघायला जातात. तर आपण जेव्हा इतिहास आणि आता जे बघतो तर हा विरोधाभास नाही, हे आपलं कल्चर आहे. तर हे असा संदेश देऊन मी हा आपला आजचा कार्यक्रम आहे की जो थोडा वेगळ्या थीमवर होता. आणि बीचेसचा तुम्ही प्रॉमिस केलाय की आपण एक बीचेसवर एक छान पॉडकास्ट करूया. गोव्यातले समुद्र किनारे हे एक्सप्लोर केलेच पाहिजेत. आणि गोव्यात देवळं सुद्धा इतकी सुंदर आहेत, म्हणजे हिंदू संस्कृती सुद्धा त्यांनी फार जतन करून ठेवलेली आहे देवळं. तो पण एक भाग आपण करू शकतो. तर मित्रांनो, आज आपण निसर्गाच्या कुशीत यामध्ये गोव्याविषयी थोडंसं जाणून घेतलं सागर म्हात्रे सरांकडनं. खरं गोव्याविषयी किती बोलू आणि किती नको एवढा तो वास्ट विषय आहे, पण तरी सुद्धा एका नवीन विषयासह पुन्हा भेटूया निसर्गाच्या कुशीत या ट्रॅव्हल पॉडकास्टमध्ये सागर म्हात्रे सरांसोबत. धन्यवाद. धन्यवाद आचार्य 90 FM आणि तेजस्विनीजी. या विषयावर मला खूप दिवस बोलायचं होतं आणि ही संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद. Acharya